श्रीमद भागवतावर चर्चा करत आहोत. स्कंध क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक संख्या आहे 22. तर स्क्रीनवर श्लोक आहे. त्वं नः संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तिततीर्षताम् कलिं सत्त्वहरं पुंसाम् कर्णधार इवार्णवम्. त्वं नः संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तितीर्षताम् कलिं सत्त्वहरं पुंसाम् कर्णधार इवार्णवम्. त्वं नः संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तितीर्षताम् कलिं सत्त्वहरं पुंसाम् कर्णधार इवार्णवम्. त्वं नः संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तितीर्षताम् कलिं सत्त्वहरं पुंसाम् कर्णधार इवार्णवम्. तरं निस्थिते सता सत्त्वहरं पुंसा कृष्णधारमिवार्णवम्. खेडकर प्रभू, तुम्ही भाषांतर वाचा शब्दांचं. येस. आदरणीय नम आम्हाला संघर्ष एकत्र धात्वा ईश्वर इच्छेने दुस्तर तरुण जाण्यासाठी निश्चित ईर्षता पार करण्याची इच्छा करणे कली कलियुगाला तत्व सर्व गुणांचा नाश करणार पुंसन मनुष्याचे कर्णधार कर्णधार इव प्रमाण अर्ण समुद्र. भाषांतर. हे कलियुग सर्व सद्गुणांचा नाश करणे कलियुग रूपी वस्तुतः या कलियुग रूपी पार करून जाण्याची इच्छा कर्णधार मिळवा म्हणूनच भगवंतांनी
आमची तुमच्याशी भेट घालून दिली आहे. तात्पर्य पाहता कलियुग मानवासाठी फारच संकटपूर्ण आहे. मनुष्य जीवन केवळ आध्यात्मिक साक्षात्कारासाठी आहे, परंतु या भयानक युगामध्ये लोक जीवनाचा उद्देश पूर्णपणे विसरून गेले आहेत. या युगात आयुष्य हळूहळू क्षीण होईल. लोक आपली स्मरणशक्ती, दया, बळ आणि सद्गुण गमावतील. या युगातील निसर्ग अशा गोष्टींची यादी या ग्रंथाच्या 12व्या संदात दिलेली आहे. म्हणून वर्तमान जीवनाचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी करण्यासाठी त्यांच्याकरिता हे युग खरंच करेल. लोक विषय भोगात इतके व्यस्त झालेले आहे की त्यांना आत्मसाक्षात्काराचा विसर पडलेला आहे. भिक्षूंच्या पदामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आत्मसाक्षात्काराची काही आवश्यकता नाही, कारण ते या बाबतीत अज्ञ आहे. भगवत प्राप्तीच्या दीर्घ प्रवासात आपले अनेक आयुष्य क्षणभर शिकणारे आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीच विषय भोगावर केंद्रित आहे. जर कोणी विद्वान याविषयी विचार करेल तर त्याला असे दिसून येईल की या युगात मुलांना हेतू पुरस्सर पाठवले जातात. म्हणून विद्वान लोकांनी या युगात फारच लक्ष असावे. आणि जर त्यांना कलीचा दोष सागर तरुण चालत असेल तर त्यांनी दैविक दृष्टीचे अनुसरण केले पाहिजे. त्यांनी कृत गोष्टी किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधीस नौकेचा स्वीकारले पाहिजे. ही लोक म्हणजे गीता आणि भगवताच्या रूपाने असलेला श्रीकृष्णाचा दिव्य संदेश होय. श्रील प्रभुपाद की ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या श्रीमद भागवतम चर्चेत। तर आजच्या श्लोकामध्ये कलियुगाबद्दल वर्णन केलंय, कसं कलियुग आहे त्यासाठी एक शब्द वापरलाय, कलिम सत्वहरम। तीन गुण आहेत, तमोगुण, त्याच्यावर आहे रजोगुण आणि त्याच्यावर आहे सत्वगुण। आणि आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की हा जो कलियुग आहे हा इतका भयानक युग आहे की सत्वगुणातले जे काही गुण असतील एका व्यक्तीमध्ये, सत्वगुणाचा जो काही परिणाम होत असेल, चांगुलपणा असेल, हा कलियुग
सत्व गुणाला पूर्णपणे नाश करणार. तर आपल्यामध्ये जे काही चांगले भावना, चांगले सवयी, चांगल्या गोष्टी असतात त्या सगळ्या सत्वगुणाच्या प्रभावात असतात. त्याचा स्रोत सत्वगुण आहे. पण कलियुग काय करतो? कलियुग एकेका सवयीला नाही मारत, एकेका चांगल्या विचाराला नाही मारत. कलियुग या सर्व चांगुलपणाचा जो स्रोत आहे, सत्वगुण, त्यालाच नष्ट करतो. कलिम सत्व हरम पुंसा. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये शौनकादी ऋषी सूत गोस्वामी यांना प्रार्थना करतायत, अशा या भयानक कलियुगामध्ये आम्ही जन्मलोय, तर आम्हाला फक्त आता एकच आशा आहे की श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत ही एक नौका आम्हाला परमेश्वराने दिली आहे या भवसागराला पार करण्यासाठी. पण या अशा या भयानक कलियुगामध्ये नौका तर खूप छान दिली आहे, होडी तर खूप छान दिली आहे, पण त्याला एक कॅप्टन लागेल. त्याला एक योग्य कर्णधार लागेल, जो सर्व वादळातून या नौकेला पार घेऊन जाईल आणि आम्ही मग या भवसागराला पार करू शकू म्हणून. तर परमेश्वराने त्याचं काम केलंय. परमेश्वराने या भयानक समुद्राला पार करण्यासाठी एक खूप छान नौका, एक खूप छान मोठा जहाज आपल्याला दिलाय. पण आता आपल्याला फक्त बघायचंय, या जहाजाचा आधार तर घ्यायचा आहे, या जहाजाचा आश्रय तर घ्यायचा आहे, पण त्या जहाजाला या सर्व समुद्राच्या वादळातून जर बाहेर काढायचं असेल, योग्य दिशा द्यायची असेल, तर त्याला एक अनुभवी कॅप्टन पण लागतो, एक अनुभवी कर्णधार लागतो. श्रील प्रभुपाद जेव्हा एका मोठ्या जहाजात बसून भारतातून अमेरिकेला जेव्हा पहिल्यांदा गेले, तेव्हा युरोप आणि अमेरिकेच्या मध्ये, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अटलांटिक ओशन, मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही. तर तो अटलांटिक ओशन जो आहे, तिथून ती बोट जेव्हा जात होती, तेव्हा त्या जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं की हा जो अटलांटिक ओशन आहे हा खूपच हम्म, मोठ्या मोठ्या लाटा असतात आणि खूप त्रासदायक असतो. आणि खरोखर एक काळ असा आला त्या प्रवासामध्ये की खूप मोठ्या मोठ्या लाटा होत्या, आणि तो पूर्ण जहाज एका एका अर्थाने अशा खेळणीसारखा आपल्या डोळ्यांना तो बंदरामध्ये खूप मोठा वाटतो जहाज. पण जेव्हा त्या जहाजाला आपण मोठ्या विशाल समुद्रामध्ये बघतो, ऍक्च्युली लहान मुलांची खेळणी कशी असते तसा दिसतो तो. आणि काही व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर एवढा मोठा तो जहाज असा नुसता खेळणीसारखा त्या लाटांमध्ये फेकला जातो. तर अशा परिस्थितीमध्ये मग प्रभुपादांना 2 वेळा हार्ट अटॅक पण आले, कारण ते पूर्ण जहाजच हलतंय. आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो, बिचारा 4 मजल्याची बिल्डिंग आहे, त्याच्या दुप्पट मजल्याची उंचीची ती जहाज असतो. आणि तो जहाज पूर्ण जर असा वाऱ्यामध्ये झोका खातोय, तर विचार करा, आपण बिल्डिंग मध्ये जे राहतो ती बिल्डिंग अशी पूर्ण वर खाली व्हायला लागली तर आपली काय परिस्थिती होणार. तसं काहीतरी. पण प्रभुपादांनी मग प्रार्थना केल्या, आणि प्रभुपादांनी प्रार्थना केल्यानंतर तो कॅप्टन अरुण पांड्या नाव होतं त्याचं. तर कॅप्टन अरुण पांड्यानी सांगितलं, आजपर्यंत मी पूर्ण आयुष्यभर या अटलांटिक ओशन मध्ये जहाज चालवलेत, पण एवढा स्थिर आणि एवढा सौम्य समुद्र मी कधीच नाही बघितला. पण ते कधी झालं? जेव्हा प्रभुपादांनी प्रार्थना केल्या त्यानंतर. कारण प्रभुपाद अगदी 2 हार्ट अटॅक म्हणजे आता तिसरा हार्ट अटॅक आला तर प्राण जाणार होते. 40 दिवसांचा प्रवास आहे आणि त्या 40 दिवसांच्या प्रवासामध्ये वय वर्ष जर 69 असेल आणि 2 हार्ट अटॅक आले, म्हणजे आता तिसरा हार्ट अटॅक आला तर जायचीच गोष्ट होती. पण अशा परिस्थितीत पण प्रभुपादांनी हे जे काही धोका स्वीकारला, तो कशासाठी? की त्या जहाजावर बसून त्यांना श्रीमद भागवत संपूर्ण मनुष्य समाजाला द्यायचा होता. तसंच आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये पण श्रीमद भागवताच्या जहाजावर बसलो, पण त्या जहाजाला जर आपल्याला खरोखर वापरायचं असेल तर एक छान कॅप्टन लागतो. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की या अशा भयानक कलियुगाला जर पार करायचं असेल, दुस्तरम निस्तितीर्षिता. दुस्तरम म्हणजे त्याला पार नाही करू शकत. तरम म्हणजे पार करणे, दुस्तरम म्हणजे तुम्ही पार नाही करू शकत. तर हा कलियुग आहे, हा दुस्तरम आहे. पण या कलियुगाला पार करण्यासाठी एक बोट पण मिळाली आहे, श्रीमद भागवत आणि भगवद्गीता मिळालंय आपल्याला. आता फक्त एक कॅप्टन पाहिजे. ते कॅप्टन कोण आहेत? तर शौनकादी ऋषी म्हणतायत,
सूत गोस्वामी तुम्ही आमचे कॅप्टन आहात. तसं आपापल्या जीवनामध्ये श्रील प्रभुपाद आपले एक प्रमुख शिक्षा गुरु आहेत आणि नंतर आपल्याला ज्यांनी दीक्षा दिली आहे, त्यांच्याकडून आपल्याला दीक्षा मिळाली आहे, ते मग आपल्या स्वतःच्या त्या बोटीचे कॅप्टन आहेत. अर्थात प्रभुपादांचे जे सर्व शिष्य आहेत ते पण नेहमी प्रभुपादांच्या पुस्तकातून, प्रभुपादांच्या उदाहरणातून, प्रभुपादांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. तर म्हणून प्रभुपाद आणि प्रभुपादांचे अनुयायी हे त्या बोटचे, त्या जहाजाचे कॅप्टन आहेत. तीन गुण आपल्याला सर्वांना माहिती आहेत: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ सत्वगुण आहे. जर आजच्या श्लोकामध्ये असं वर्णन केलंय की कलियुग सत्वगुणाला नाश करतो, तर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सत्वगुण पण आहे, रजोगुण पण आहे, तमोगुण पण आहे. या संपूर्ण भौतिक जगतामध्ये तिन्ही गुण आहेत. तर आता एक प्रश्न आहे, आपल्या हृदयामध्ये जो काही थोडासा अल्पसा सत्वगुण असतो, तो जर हा कलियुग नाश करतो, मग उरलं काय? अर्थात सोप्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की प्रभूजी, ऑलरेडी तो सत्वगुण एकदा लहानसा होता. कलियुगामध्ये काही चांगल्या सवयी, चांगुलपणा, चांगले विचार नसतातच. आणि तो लहानसा जो सत्वगुण होता तो पण कलियुगाने नाश करून टाकला. आता उरलं काय मग हृदयामध्ये? केवळ रजोगुण आणि केवळ तमोगुण. तमोगुणाचा परिणाम काय? तमोगुणाचा परिणाम आहे आळस, अंधकार, अज्ञान. आणि रजोगुणाचा प्रभाव काय? चुकीच्या गोष्टींसाठी ऊर्जा. रजोगुणी व्यक्ती, योग्य गोष्टींसाठी ऊर्जा नसते त्याच्याकडे, चुकीच्या गोष्टींसाठी ऊर्जा असते. तर संस्कृत भाषेमध्ये चुकीच्या गोष्टींसाठी जेव्हा ऊर्जा असते, चुकीच्या गोष्टींमध्ये व्यस्त असतो व्यक्ती, त्याला म्हणतात विक्षेप. आणि तमोगुणाचा जो परिणाम आहे की आळस आणि काहीही करायची इच्छा नाही, फक्त दिवसभर झोपायची इच्छा आहे, त्याला म्हणतात लय. त्या लय आणि विक्षेपामध्ये आपण इतके फसतो की कोणी काही सांगितलं जप करा, कोणी काही सांगितलं चला भागवतमला जाऊया, तर पहिला तो लय आपल्याला आक्रमण करतो आणि म्हणतो आता कुठे जायचं सकाळी सकाळी भागवतम क्लासला. तर तो आळस येतो. आणि समजा कोणामध्ये काही ऊर्जा असेल, कोणामध्ये काही शक्ती असेल, इच्छा असेल, पण विक्षेप त्याला आक्रमण करतो आणि विक्षेप आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाईल. जिथे आपली एनर्जी टाकायला पाहिजे तिथे नाही घेऊन जाणार. मनुष्य जीवन हे किती दुर्मिळ आहे आणि मनुष्य जीवन यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार शक्य आहे. पशु जीवनामध्ये, पक्षी जीवनामध्ये नाहीये शक्य. तर मनुष्य जीवनामध्ये जर साक्षात्कार शक्य आहे, म्हणजे मनुष्य जीवन किती मौल्यवान आहे. एका अर्थाने बघा, आज युरोपमध्ये काही काही असे देश आहेत, नॉर्वे, फिनलंड, असे काही देश आहेत जे इतके प्रगत झाले आहेत. तर त्या देशांमध्ये पुरुष आणि स्त्री हे लग्नच नाही करत. ते फक्त एकत्र राहतात. का? कारण लग्न केल्यावर जबाबदारी स्वीकारायला लागते. आणि लग्न न करता जेव्हा आपण सोबत राहतो, तेव्हा जीवनाचा दुरुपयोग करू शकतो आणि तथाकथित आनंद मिळवू शकतो. पण जबाबदारी घ्यायची गरज नाही. आणि 2-3 वर्ष सोबत राहिल्यावर जर कंटाळा आला, तर पुरुष आपल्या रस्त्याला जातो आणि ती महिला आपल्या रस्त्याला जाते. पण अशा प्रकारचं पाशवी जीवन जर जगत असतील अधिकांश लोक, या देशांमध्ये अधिकांश लोक लग्नच नाही करत आहेत. त्याचा परिणाम काय होतो माहितीये? की मुलांना जन्मच नाही मिळत आहे. तर विचार करा, हे कलियुग किती भयानक युग आहे. हे कलियुग का भयानक आहे? कारण यामध्ये ज्या मनुष्य जीवनाचा उधो उधो झालाय, ज्या मनुष्य जीवनाचा खूप गुणगौरव झालाय, जी स्तुती झालीय, हत्ती अगदी गाय पण असेल पण तिला परमेश्वराचा साक्षात्कार शक्य नाहीये, पण मनुष्य जीवनामध्ये साक्षात्कार आहे. कलियुग किती भयानक आहे की त्या जीवात्म्याला, त्यांनी पशुचं जीवन जगलंय, त्यांनी पक्ष्यांचं जीवन जगलंय, असं करत 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 आता ते उत्क्रांती होऊन तो मनुष्य जीवनाला पोचलाय. पण त्या मनुष्य जीवनाला प्राप्त करण्यासाठी त्याला शरीर तर मिळालं पाहिजे. तर गर्भपात किंवा इतर वेगवेगळे पद्धती आहेत की त्या जीवात्म्याला मनुष्याचं शरीरच नाही मिळणार. मग किती भयानक आहे की खालच्या योनीतून तो जीवात्मा वर जेव्हा चाललाय आणि आता त्याचा अधिकार आहे की त्याला मनुष्य जीवन मिळेल, आणि त्या मनुष्य जीवनामध्ये
जर त्याला योग्य संगती मिळाली तर तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. पण ते साधन, मनुष्य शरीराचं जे साधन आहे, तेच त्याला मिळणार नाही. का? तर ते दोन दोन गुण, निम्न स्तराचे जे दोन गुण कलियुगामध्ये आक्रमण करतात, एक म्हणजे लय, तमोगुण. तर या दोन जणांना इतका आळस आहे, हे लोक म्हणतात "आता कोण लग्न करणार आणि कोण सगळ्यांसमोर ती शपथविधी करणार?" हिंदू संस्कृतीमध्ये अग्नीला साक्षी ठेवतात, परमेश्वराला साक्षी ठेवतात, आणि इतर संस्कृतीमध्ये कमीत कमी समाजाला साक्षी ठेवतात. आणि समाजासमोर म्हणतात की आम्ही दोघं एकमेकांना दाम्पत्य म्हणून स्वीकारतोय आणि आम्ही दोघं आता एकमेकांची काळजी घेऊ आणि वैवाहिक जीवन जगू. तर जबाबदारीच स्वीकारायची नाही, इतका आळस आहे की कोण जबाबदारी स्वीकारणार, कोण मुलांना जन्म देणार, 9 महिने पोटामध्ये ठेवायचं, नंतर त्याला जन्म द्यायचा, मग लहानापासून त्याला मोठं करायचं, त्याचा सगळा तो त्रास सहन करायचा, कोण करणार आहे हे सगळं? तो आळस आहे. आणि काही काही लोकांमध्ये समजा थोडी ऊर्जा असेल, थोडी इच्छा असेल, थोडी शक्ती असेल की लग्न करूया, तर त्यांच्यामध्ये ती जी ऊर्जा आहे ती अनेक वेळा अनेक अनेक मुलांना जन्म देतात, पण त्या मुलांची काळजी घेण्याची इच्छा नसते. तर कधी कधी आपण बघतो की खूप सारी मुलं असतात परिवारात, पण आई वडिलांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा बघतो की या आई वडिलांना त्या मुलांची काळजी घेण्यामध्ये काही वेळ पण नाहीये आणि इच्छा पण नाहीये, आणि ते मुलं फक्त जगत असतात, ते मुलं फक्त मोठे होत असतात. तर या परिस्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की इतका विक्षेप आहे. आई वडिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये इतर कामं, इतर गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या आपल्या मुलांकडे लक्षच देत नाही, आणि मुलांची फक्त संख्या वाढत जाते. 6, 7, 8, 9, 10 मुलं आहेत, आणि त्या 10 मुलांकडे एकाकडे पण लक्ष द्यायला इच्छा नाहीये किंवा गरज नाही वाटत. अशा प्रकारे बघतो आपण की सत्वगुण जेव्हा नष्ट होतो तेव्हा किती भयानक परिस्थिती निर्माण होते. आज आपण बघतो की काही प्रदेशांमध्ये, काही संस्कृतींमध्ये मुलांना जन्म देण्याची गरजच नाही भासत आहे. अशा संस्कृतीचं पुढे भविष्य काय आहे? ज्या संस्कृतीमध्ये मुलांना जन्मच देत नाहीयेत, त्या संस्कृतीचं भविष्य काय? ती संस्कृती संपणार, नष्ट होणार ती संस्कृती. आणि ज्या संस्कृतीमध्ये खूप मुलांना जन्म देत आहेत, असंख्य मुलांना जन्म देत आहेत, पण त्यांची काळजी नाही घेत आहेत, त्या संस्कृतीचं पुढे काय होणार? त्या संस्कृतीमध्ये बेजबाबदारपणा वाढणार, हिंसात्मक प्रवृत्ती वाढणार. तर अशा प्रकारे कलियुग इतका भयानक काळ आहे की तमोगुण आणि रजोगुणाने प्रायः पूर्ण समाज हा आच्छादित आहे. आणि सत्वगुणाचे काही कण जर थोडेफार कोणामध्ये उरले असेल तर कलियुग त्याला अगदी समृद्धपणे नष्ट करतो. तर म्हणून या आपण थोडा विचार करूया की या कलियुगाची सुरुवात कशी झाली. कलियुगामध्ये हा जो जो काही भयानक गोष्ट चालू आहे ती कशामुळे सुरू झाली. तर कलियुगाची सुरुवात झाली की परीक्षित हे आदर्श, जबाबदार राजे आहेत, आणि अशा या जबाबदार, कर्तबदार पुरुष कलीला त्यांनी धमकी दिली. काय शक्ती असेल परीक्षित महाराजांची. आणि अशा या परीक्षिताकडून एक लहानशी चूक झाली. त्या लहानशी चुकीसाठी एका 7 वर्षाच्या मुलाने या मोठ्या श्रेष्ठ धार्मिक राजाला मृत्यूदंड दिला. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात इमम राजर्षयो विदु, की भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते मी केवळ राजर्षींना देतो. राजर्षी हा शब्द जोड शब्द आहे. या जोड शब्दामध्ये दोन शब्द आहेत, राजा आणि ऋषी. राजा आणि ऋषी एकत्र काय? तर हा व्यक्ती पदाच्या दृष्टीने, त्याच्या शक्तीच्या दृष्टीने, त्याच्या वृत्तीच्या दृष्टीने एक राजा आहे, पण त्यांनी स्वतःवर आत्मनियंत्रण ठेवलंय आणि तो एका ऋषी सारखी साधं जीवन जगतो. त्याला त्या सत्तेचा, त्याला त्या शक्तीचा वाईट परिणाम होत नाही. त्याला म्हणतात राजर्षी. तर श्रीकृष्ण म्हणतात हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे हे केवळ राजर्षींसाठी, तरच हा भगवद्गीता आपल्याला मौल्यवान वाटेल. जो तमोगुणी राजा आहे, जो रजोगुणी राजा आहे, ज्याला विक्षेप आहे, ज्याला लय आहे, त्याला भगवद्गीता समजणार नाही. परीक्षित राजर्षी होते,
परीक्षिताने धर्माची स्थापना जी युधिष्ठिर महाराजांनी केली होती, आजोबांनी केली होती, त्याला धरून ठेवलं. त्याचा ऱ्हास नाही होऊ दिला. असा हा खूप श्रेष्ठ राजा आहे परीक्षित. आणि याच्याकडून एक लहानशी चूक झाली, आणि त्या लहानशा चुकीसाठी एका 7 वर्षाच्या अनअनुभवी मुलाने त्यांना शाप देऊन टाकला. कुठला शाप दिला? तुझे पाय तुटतील, तुझे हात तुटतील, तू गरीब होशील, तुझं राज्य सुटेल, नाही, मृत्यूदंड दिला. भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये एक शब्द येतो. तर अर्जुन काय म्हणतात, की जरी माझ्या समोरचे हे लोक आततायी आहेत, तरी पण मला यांना मारायची इच्छा नाही वाटत. आततायी हा शब्द म्हणजे काय? तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, जर कोणाला मारायची इच्छा असेल किंवा प्रयत्न केला असेल, पत्नीला स्पर्श केला असेल, घर जाळलं असेल, प्रॉपर्टी जाळली असेल, कोणाला विष पाजलं असेल, आणि सगळी मालमत्ता लुटली असेल, तर हे 6 गोष्टी आहेत. तर प्रभुपाद म्हणतात, अशा या 6 गोष्टी जर कोणी एका व्यक्तीने आपल्याला केल्या असतील, तर आपण आपली सुरक्षा ठेवण्यासाठी आपण त्याचे प्राण घेऊ शकतो, सुरक्षिततेसाठी. आणि वेदांमध्ये असं सांगितलंय, या 6 गुन्ह्यासाठी जर आतताईचे प्राण घेतले कोणी स्वसुरक्षिततेसाठी, तर त्याला दंड नाहीये. तर प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात, की कौरवांनी या 6ही गोष्टी केल्या होत्या. कौरवांनी पांडवांवर या 6ही गोष्टी, भीमाला विष पाजलं होतं, पांडवांच्या पत्नीला अपमानित केलं होतं, त्यांच्या घराला वारणावट मध्ये जाळलं होतं, त्यांची प्रॉपर्टी सगळी द्यूत क्रीडेमध्ये हरवली होती. अशा प्रकारे कौरवांनी 6ही गोष्टी केल्यात, आणि त्यातली एकही गोष्ट केली तरी त्याचे प्राण घेऊ शकतो. आणि ज्यांनी 6 गोष्टी केल्या त्याचं काय करायचं मग? त्याचे तर प्राण घ्यायलाच पाहिजेत. पण अर्जुनाची चेतना कशी आहे? अर्जुन म्हणतो, जरी यांनी 6ही गोष्टी केल्या आहेत आणि हे आततायी आहेत, पण मला यांना माफ करायचंय. आणि त्याच अर्जुनाचा नातू आहे परीक्षित. आणि परीक्षिताने काय आतताई केलं? परीक्षिताने, त्याला तहान लागली होती आणि त्याला कोणी पाणी पण नाही पाजलं, त्याला नमस्कार पण नाही केला, तर त्याने एका मृत सापाचा चामडं त्या त्याच्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकलं. या लहानशा गोष्टींसाठी ज्याच्या आजोबांनी समोरच्या सैन्याला 6ही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, पण त्यांना माफ केलं होतं पहिल्या अध्यायामध्ये तरी, आणि मग श्रीकृष्णांच्या बोलण्यावरून त्यांनी युद्ध केलं. आता त्याच्या नातवाला काय शिक्षा मिळाली? त्यांनी काहीच नाही केलंय. आतताईच्या 6ही गोष्टी त्यांनी नाही केल्यात, आणि उलट नुसते केल्या नाही, आता तो एक धार्मिक राजा आहे. पूर्ण जगामध्ये कलीचा जेव्हा परिणाम प्रभाव होणार होता, तेव्हा परीक्षितामुळे तो थांबला. त्या अशा बिचाऱ्या परीक्षिताला यांनी मृत्यूदंड दिला. आजोबा मृत्यूदंड देऊ शकतात, पण म्हणतात की नाही, मृत्यूदंड द्यायला पाहिजे. आणि त्याच्या नातवाला मृत्यूदंड देण्यासाठी त्यांनी काहीच नाही केलंय, पण त्या 7 वर्षाच्या मुलांनी त्याला मृत्यूदंड दिला. ही आहे कलियुगाची सुरुवात. मग जेव्हा परीक्षित गेला, परीक्षिताने कलीला थांबवून ठेवलंय. ज्यांनी थांबवून ठेवलंय तोच गेला. मग तो एकदा गेला की मग काय? मग सुसाट. मग कलियुग तर पसरलं सगळीकडे. म्हणून कलियुगाची सुरुवात कुठून झाली? एका अनअनुभवी व्यक्तीने जेव्हा एका श्रेष्ठ राजर्षीला शाप देऊन मारून टाकलं. जर ही कलियुगाची सुरुवात आहे, मग पुढे कलियुगामध्ये काय होणार आहे? आपण म्हणतो ना, शीतेवरून भाताची तपासणी होते. म्हणून कलियुगामध्ये काय अपेक्षा करायची आपल्याला? कलियुगामध्ये अपेक्षा करा की जो धार्मिक व्यक्ती असतो, जो धर्म पालन करतो, जो इतरांची काळजी घेतो, सगळ्यात आधी त्याच्यावरच आक्रमण होणार. जो सगळ्यांची काळजी घेतो त्याला आधी खाली खेचणार लोक. आणि सगळीकडे काय पसरणार? की मला कोणाचं ऐकायचं नाहीये, मी कोणाचं ऐकणार नाही, मला राजा नकोय, आम्ही सगळे समान. आणि वैदिक संस्कृती काय आहे? की पूर्ण समाजाचा एक लीडर असतो, आणि तो लीडर बरोबर दृष्टी देतो, आणि तो लीडर बरोबर सांगतो की योग्य काय आणि अयोग्य काय, आणि संपूर्ण समाजाने ते
त्या प्रकारे जर तो समाज रचला, तर तो समाज मग आपापल्या पद्धतीने परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी सुसज्ज होतो, तयार होतो. पण कलियुगामध्ये आपण बघतो बघा, जिथे जिथे राजेशाही होती, त्या सर्व राजांना खाली पाडलं. आणि सगळे बाकीचे जे लोक आहेत ते म्हणतायत की आम्ही सगळे समान आहोत, आम्ही मिळून राज्य करू. पण मिळून राज्य करण्यासाठी दृष्टी आहे का? मिळून राज्य करण्यासाठी ती समज आहे का? अनेक अनेक वर्षांआधी अं, इथे मुंबईला केईएम मेडिकल कॉलेज आहे, तिथे आम्ही प्रचार करतो 2007 पासून. तर तिथे जन्माष्टमीचा कार्यक्रम ठेवला होता कॉलेज हॉस्टेलमध्ये. आणि तिथे एवढा गोंधळ केला मुलांनी जन्माष्टमीच्या दिवशी. आरडाओरडी काय काय काही चालू होतं तिकडे गोंधळ. तर त्या सगळ्यामध्ये कार्यक्रम चालू होता. आणि भक्त एक मुलगा होता. त्या भक्त मुलाला काय झालं काय माहिती, त्यांनी न विचारता अचानक एका टेबलवर चढला. आणि त्या टेबलवर चढून त्याच्यात सगळे ते कॉलेजचे मित्र ते त्यांना सांगायला लागा, शांत बसा, जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी शांत बसा. जसा हा मुलगा चढला त्या टेबलवर, ऑलरेडी आरडाओरडी चालू होती. हे सगळे मुलं इतके जोरात ओरडायला लागले. भावना काय होती, ए तू काय वर चढतोय, खाली उतरतो. तू कोण आहे आम्हाला सांगणारा? आणि हा काय म्हणत होता की जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे, आपण आरडाओरडा कॉलेजच्या कार्यक्रमाला करतो तर ठीक आहे, पण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला आपण आरडाओरडी नाही करायला पाहिजे. या सगळ्या त्याच्या मित्रांना ते सहन नाही झालं. आपल्यातला एक मुलगा टेबलवर चढून आपल्याला सांगणार, कोण आहे तू? तर तो जल्लोष जो चालू होता तो इतक्या टोकाला गेला की आधी त्या मुलाला खाली खेचलं. आणि मग ते आउट ऑफ हँड गेली ती सिच्युएशन पूर्ण. 10 मिनिटांनी मग आम्हीच लोक, 2-3 भक्त लोक होतो मंदिरातले. मग आम्ही जाऊन थोडी विनंती केली की थोडंसं कीर्तन करणारे, थोडा प्रसाद देणारे, मग थोडे जरा शांत झाले. तर एक जनरल पब्लिक जी म्हणतो आपण, साधारण समाज, त्यांना कोणाचं ऐकायचं नाहीये, त्यांना कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं नाहीये. आणि जर त्याच्यातला एक व्यक्ती जर वर चढला, पहिली गोष्ट आहे तो योग्य आहे अयोग्य आहे, तो काय बोलतोय त्याच्याकडे ऐकण्याच्या आधी आधी त्याला खाली खेचा. अशा परिस्थितीमध्ये जर कोणी नेतृत्व करायला उभा राहिला, तर त्याला जर आपण खाली खेचलं, नेतृत्व कोण करणार आहे? दिशा कोण देणार आहे समाजाला? आणि ज्या समाजाचे हात खूप स्ट्रॉंग आहेत, पाय खूप स्ट्रॉंग आहेत, त्याचं पोट खूप स्ट्रॉंग आहे, पण त्याला दिशा द्यायला कोणीच व्यक्ती नाही आहे, या समाजाचं भविष्य काय? म्हणून कलियुगामध्ये आपण जर बघितलं, भौतिक दृष्टीने खूप प्रगती झाली आहे. आज आपण मायापूरला जर जायचं असेल, कारण आपण धार्मिक चर्चा करतोय, धार्मिक क्षेत्रामध्ये चर्चा करतोय, जर आपल्याला तीर्थस्थानानं जायचंय, मला वृंदावनला जायचंय, 500 वर्ष आधी, 5000 वर्ष आधी वृंदावनला जाणं म्हणजे मोठी गोष्ट होती. एक बैलगाडी घ्यायची, बैल तयार करायचे, 2 महिने त्याला प्रवासाला लागायचे. आज ती गोष्ट किती सोपी झाली आहे. आज रात्री जर आपण ट्रेनमध्ये बसलो तर उद्या दुपारी, उद्या संध्याकाळी आपण वृंदावनला पोहोचतो. मायापूरला जायचं असेल तर 2 रात्री आणि 1 दिवस लागतात. तर एका दृष्टीने भौतिक सोयी सुविधा टोकाला गेल्या. काय प्रभूजी, सगळं सिम्पल झालंय, किती सगळं सोपं झालंय. कार इतकी फास्ट चालते, ट्रेन इतकी फास्ट चालते, विमानात बसलं तर 2 तासामध्ये कलकत्ता आहे. पण त्याची उलट बाजू काय? त्याची उलट बाजू अशी आहे, भौतिक दृष्टीने आपण खूप जवळ गेलोय, खूप वर गेलोय, आणि आपण कधीही वृंदावनाला जाऊ शकतो, कधीही मायापूरला जाऊ शकतो, कधीही जगन्नाथपुरीला जाऊ शकतो, इच्छा येईल तेव्हा. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे, सांस्कृतिक दृष्टीने संपूर्ण नाश झालाय. आपल्याला वाटतं की अरे प्रभूजी, कलियुगामध्ये तर किती छान झालंय, कोणालाही जर धार्मिक स्थानांना जर भेट द्यायची असेल तर खूप सोपं झालंय. सोपं झालंय, पण संस्कृती काय झाली आहे? संस्कृती अशी झाली आहे, जर कोणी चांगला जप करत असेल तर त्याचे सगळे मित्र त्याच्यावर हसतात. जर कोणी खरं बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे मित्र म्हणतात, हा वेडा झालाय, हा आजकाल खरं बोलतो. अरे खोटं बोलायला शिक, थोडं फसवायला शिक. तर कलियुगाचा प्रॉब्लेम हा नाहीये की सोयी सुविधा नाहीयेत.
कलियुगाचा प्रॉब्लेम या ऋषी मुनींच्या दृष्टीने असा आहे की हा कलियुग इतका भयानक आहे, याच्यामध्ये जर कोणी चांगले गुण प्रदर्शित केले तर त्याला खाली खेचणार. कलियुग इतका भयानक आहे की याच्यामध्ये जर कोणी चांगल्या गोष्टी शिकवल्या तर आधी त्याला मारणार. कलियुग इतका भयानक काळ आहे की जर कोणी चुकीच्या गोष्टी नसेल करत तर त्याला त्या समाजामधून बाहेर काढतात. अनेक अनेक तरुणांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा तरुण म्हणतात की प्रभूजी, जर आम्ही पार्टीमध्ये दारू वगैरे नाही प्यायलो तर आमच्याशी कोणी बोलणार नाही. कमीत कमी नाटक करायला तरी आम्हाला दाखवावं लागतं, आणि हे तर मुलांचं नाहीये, मुलींचं पण आहे. मुंबई, पुणे हे मोठे मोठे शहर आहे, तिथे आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या मुलांनी मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण करावं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलं आणि मुली जेव्हा पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये हॉस्टेल वगैरे मध्ये राहतात शिक्षणाला, त्यांच्यावर इतका दबाव असतो चार नियम तोडण्यासाठी. जर तुम्ही चार नियम नाही तोडले, तुमच्याशी त्या क्लास मधले लोक बोलत नाहीत. आपण त्या कॉलेजमध्ये गेलो आणि समजा क्लास मधला कोणी माझ्याशी बोलतच नाहीये, कसं ते 2 वर्ष तो अभ्यास कसं करणार, तो कोर्स कसं करणार? तर म्हणून जरी मनाला पटत असेल की हे चुकीचं आहे, जरी आई वडिलांनी संस्कार दिले असतात की हे गरजेचं नाहीये, पण त्या कॉलेजमध्ये शिक्षण करण्यासाठी या चार नियमांचा भंग करणं हे बंधनकारक ठरतं. तर म्हणून कलियुगाला जे म्हटलंय, कलिम सत्व हरम पुंसाम, एका अर्थाने कार, विमान, ट्रेन, सेलफोन हे सगळं खूप खूप छान चाललंय, खूप मस्त चाललंय. फक्त त्याची एकच गोष्ट आहे, या सगळ्या फास्ट गोष्टी, वेगवान गोष्टी दिशाहीन आहेत. ती फास्ट ट्रेन कुठल्या दिशेने चालली ते माहिती नाही कोणाला. ही फास्ट कार एकदम फास्ट चालली आहे, पण कुठल्या दिशेने चालली ते माहिती नाही कोणाला. एका विमानामध्ये अनाउन्समेंट केली, आमच्याकडे तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे आणि नंतर एक वाईट बातमी पण आहे. आधी चांगली बातमी सांगतो. चांगली बातमी अशी आहे की हा जो विमान आहे, हा ध्वनीच्या द्वितीय स्पीडनी चाललाय. ध्वनी ज्या वेगाने जाते त्या ध्वनीपेक्षा दुप्पट स्पीडनी चाललाय विमान. सगळेजण खुश झाले. मग म्हणाले वाईट बातमी अशी आहे की कुठे चाललंय ते माहिती नाही. मग लोकांना लक्षात आलं की कठीण कठीण आहे म्हणून. तसंच आपल्या जीवनात पण सगळं काही आपण खूप फास्ट करतोय. प्रभू जी 2 मिनिट में हो जाएगा, आप बोलो क्या करना है. पण ते काय करतोय ते कोणाला माहिती नाही. एकदा एक पती पत्नी लग्न झाल्यावर चर्चा करत होते, आपल्या मुलाला आपण काय बनवायचं. तर पती म्हणाले, आपल्या मुलाला आपण इंजिनियर बनवायचं. पत्नी म्हणाली, नाही हो, आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनवू. तर पती म्हणाले, नाही, इंजिनिअरिंग चांगलं आहे, थोडं लवकर घरी येऊ शकतो, डॉक्टर लोकांना रात्रीपर्यंत थांबायला लागतं. मग पत्नी म्हणाली, पण डॉक्टर बनलं तर काय आहे ना, इतरांची इजा, इतरांना जो त्रास होतो तो आपण कमी करू शकतो. डॉक्टर, तो हा म्हणतो इंजिनियर, ती म्हणते डॉक्टर, असं करत 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 ते इतकं भांडण वाढलं. वाढत वाढत तो तापमान इतका वाढला, घटस्फोटापर्यंत गेला. घटस्फोटाची केस फाईल केली. कोर्टामध्ये दोघं उपस्थित झाले. म्हणाले, काय भांडण आहे तुमचं? तो म्हणतो, मला असं वाटतं की माझ्या मुलांनी डॉक्टर बनायला पाहिजे, इंजिनियर बनायला पाहिजे, आणि ही म्हणते की माझ्या मुलांनी डॉक्टर बनायला पाहिजे. जज म्हणाला, एक मिनिट, तुम्ही त्याला विचारलं का की त्याला काय बनायचंय? तर दोघं म्हणाले, अजून जन्मला नाही तो. इतकी भांडायची प्रवृत्ती प्रबळ आहे, इतकं एकमेकांमध्ये दुमत करून लहान लहान गोष्टींचा फरक शोधून काढायचा. माझं आणि तुझं या विषयावर पटत नाही, आणि त्या लहानशा, ती जी आपलं जे दुमत आहे त्याला एवढं मोठं करायचं, आणि एकमेकांचे हात धरायचे नाही आणि एकमेकांसोबत सहकार्य नाही करायचं. आणि ऍक्च्युली संस्कृती म्हणजे काय? संस्कृती कृत्रिमपणे सगळ्यांना एका स्तरावर नाही आणत, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपल्या हाताचे, आता लहानपणापासून अनेक वेळा आपण ऐकलं, या हाताचे जे 5 बोट आहेत ते पण वेगळे आहेत. एका परिवारामध्ये दोन जुळे भाऊ असतात, ते वेगवेगळे असतात. मग वैदिक संस्कृतीमध्ये काय सांगितलंय? वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलंय, आपल्यामध्ये वेगवेगळे मतभेद असणार, पण काही काही गोष्टीमध्ये आपण सहमत असणार. तर संस्कृती म्हणजे काय? त्या सहमत ज्या गोष्टींवर आपण आहोत त्याला महत्व देणं, आणि ज्या गोष्टींमध्ये आपला मतभेद आहे त्याला थोडं मागे ठेवणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. ठीक आहे, थोडंफार तर
मतभेद असतोच. एकाच घरी जेव्हा दोन भाऊ असतात, त्या दोन भावांमध्ये मतभेद असतो. तुम्ही सगळे गृहस्थ आहात, तुमच्या घरी मुलं असतात, त्या मुलांचं कुठे एकमेकांशी पटतं? पण आई बाबा काय म्हणतात? अरे, लहान बहीण आहे, तिला देऊन टाक थोडस. तू काय एवढी जिद्द करतोय? मग त्याला मोठ्या मुलाला सांगायला, ठीक आहे देऊन टाक, लहान बहीण आहे, ऐकून घे म्हणून. तर जे आपण आपल्या घरी आपल्या मुलांना शिकवतो, की अरे ती बहीण आहे, तो भाऊ आहे तुझा, एवढं भांडू नकोस. तीच गोष्ट आपण जेव्हा एकत्र येतो, तेव्हा आपल्याला ती जमत नाही आणि आपण लहान लहान गोष्टींवर भांडतो आणि एकमेकांमध्ये सहमती कशावर त्याच्यावर आपण विचार नाही करत. पण ज्या घरी आपली मुलं जर एकमेकांशी भांडत असतील, मग आई वडिलांची काय परिस्थिती होणार? आई वडील म्हणतात कठीणच आहे परिस्थिती, आणि मी एवढं सगळं जे घर उभारलंय ते सगळं माझी मुलं नष्ट करणार आहेत एकमेकांशी भांडून. प्रत्येक आई वडिलांना टेन्शन असतं की हे माझी मुलं एकमेकांशी जर बोलत नाहीये तर हे घर, हे शेत, एवढी प्रॉपर्टी जी आहे, हे सगळे मुलं एकमेकांशी भांडून नष्ट करणार आहेत म्हणून. तसंच भक्ती सिद्धांत सरस्वतींना त्यांच्या शिष्यांकडून हीच एक भीती वाटत होती, की हे माझे शिष्य आहेत, हे एकमेकांशी भांडत बसले तर मी एवढे जो प्रचार केलाय, मी एवढे जे पुस्तकं लिहिली आहेत, एवढे जे मठ बांधले, त्याचं काय होणार? आणि तेच झालं, की भक्ती सिद्धांत सरस्वती या जगातून गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी एकमेकांमध्ये भांडण करून ती सगळी प्रॉपर्टी वकिलांमध्ये वाटली. वकिलांना एकमेकांशी युद्ध करण्यासाठी पण पैसे द्यायला लागतात ना. तर हे दोन गुरुबंधू आहेत, या दोन गुरुबंधूंनी एकमेकांमध्ये पैसे नाही वाटले. चला, गुरु महाराजांचं हे मंदिर तुझं, हे मंदिर माझं, हे नाही वाटलं. म्हणतात नाही, ते दोन्ही मंदिर माझे आहे. तो पण म्हणतो दोन्ही मंदिर माझे आहे. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी 64 गौडीय मठ बांधले होते. त्या 64 गौडीय मठांच्या मालकीवर भक्ती सिद्धांत सरस्वती या जगातून गेल्यानंतर एवढी भांडणं झाली, वकिलांना पैसे देण्यासाठी एक एक प्रॉपर्टी विकली. तर कलकत्त्यामध्ये उलटा डंगा जंक्शन रोड आहे, तिथे भक्ती सिद्धांत सरस्वतींचं हेडक्वार्टर्स होतं. त्या हेडक्वार्टर्सच्या आजूबाजूला जेवढी वसाहत आहे, त्या वसाहत कोणाची आहे? वैष्णवांची नाहीये. ती वसाहत आहे वकिलांची. तर तुम्ही म्हणाल असं कसं काय प्रभूजी? गौडिया मठ आहे आणि गौडिया मठच्या आजूबाजूला जी वसाहत आहे ती वकिलांची कशी काय झाली? कारण त्या आजूबाजूला जी प्रॉपर्टी होती, ते या शिष्यांनी कोर्ट केसमध्ये लढण्यासाठी वकिलांना पैसे द्यायला लागतात. संन्यासी लोक येतात, हे लोक संन्यासी लोकांकडे पैसे कुठून येणार लॉयरला, वकिलाला पैसे देण्यासाठी? तर त्या मंदिराची ती प्रॉपर्टी होती, ती विकली आणि ती लॉयरला दिली. गमतीची गोष्ट आहे, दोन गुरुबंधू एकमेकांशी सहकार्य नाही करणार, ते वाटून नाही घेणार, की ही गुरु महाराजांची प्रॉपर्टी, आपण भांडायला नको. ती सगळी प्रॉपर्टी वकिलांना विकली, पण एकमेकांशी सहकार्य नाही करणार. तर हे आहे भयानक कलियुग, ज्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना सांगतो की अरे सहकार्य करा, पण आपण एकमेकांशी सहकार्य करायला तयार नाहीये. किती भयानक आहे हे कलियुग. तर म्हणून इथे सूत गोस्वामींना विनंती करतायत, की सूत गोस्वामी, तुम्ही आमचे गुरु बना. या कलियुगाकडून अजिबात अपेक्षा नाहीये काही चांगले गुण ठेवण्याची, पण तुम्ही जरा आम्हाला मार्गदर्शन करा की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. आणि जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर मग कुठेतरी आपण पुढे जाऊ. तर प्रभुपाद एक त्यांचं उदाहरण एक द्यायचे. म्हणायचे जेव्हा विमान आकाशात उडतं, तर विमान आकाशात उडण्यापूर्वी जेव्हा जमिनीवर असतं, तेव्हा त्याचं सगळं मेंटेनन्स होतं. त्याचे चाक बरोबर आहेत का, इत्यादी इत्यादी. पण एकदा ते आकाशामध्ये विमान उडालं की त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स नाही करू शकत. जर त्याच्यामध्ये काही कमी असेल, पेट्रोल कमी असेल, तर काही करू शकत नाही. तर म्हणायचे की आपण आपल्या गुरूंकडून मार्गदर्शन केव्हा स्वीकारू शकतो? मृत्यूच्या पूर्वी. शेवटचा जो प्रवास आहे वैकुंठाला जाण्याचा, जेव्हा आपण आपल्या आपल्या जीवनाचं विमान उडवू, आकाशात घेऊन जाऊ, त्याच्या आधी आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. श्रवण करू शकतो, वाचन करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. पण एकदा जर आपण आपलं विमान उडवलं आणि आकाशात गेलं, तर आकाशात जर लक्षात आलं की हे सगळं चुकलं, हे सगळे मी प्रश्न विचारलेच नव्हते, तर मग नंतर आकाशामध्ये आपण प्रश्न नाही विचारू शकत, आकाशामध्ये मेंटेनन्स नाही करू शकत. त्यामुळे प्रभुपाद नेहमी म्हणायचे की जितकं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं ते आपण आधीच घ्यायला पाहिजे. जितकं आपल्याला वाचन करायचं ते आपण आधीच करायला पाहिजे. जितकं आपल्याला श्रवण करायचं ते आपण आधीच करायला पाहिजे. का?
तर मृत्यूच्या वेळेस जेव्हा यमदूत येतात आणि आपल्याला आकाशात जायची एक इच्छा जेव्हा निर्माण होते, तेव्हा जे काही श्रवण केलंय, जे काही ऐकलंय, जे काही मेंटेनन्स ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यावरच ते विमान उडणार. जर आपण विमानाची आपल्याला एवढी सवय नसेल, पण बोटीनी समजा आपण कुठेतरी जातोय, समुद्राला पार करतोय, एका नदीला पार करतोय, आणि त्या बोटीचं जर मेंटेनन्स आपण नीट केलं नसेल, त्या नदीच्या मध्यभागी जाऊन ती बोट जर अडकली आणि त्याच्यामध्ये हळूहळू पाणी भरू लागलं, तर त्या बोटीच्या मध्ये, म्हणजे नदीच्या मध्ये त्या बोटीला आपण काय रिपेअर करणार आहे? बेसिकली आपल्या डोळ्यांनी वाट बघायला लागेल, ती हळूहळू हळूहळू ती बोट बुडते. जे काही मेंटेनन्स करायचंय, जे काही छिद्र आहेत का ते त्याला भरून काढायचे, ते सगळं आपल्याला आधीच करायला लागेल. तर म्हणून आज आपल्याला या श्लोकामध्ये शौनकादी ऋषी सूत गोस्वामींना विनंती करतायत की परमेश्वराने गीता आणि भागवताची होडी आम्हाला दिली, पण त्या होडीसाठी एक कॅप्टन पाहिजे, आणि तो कॅप्टन तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि पहिलं मार्गदर्शन, कुठलेही गुरु आपल्या शिष्यांना काय करतात? म्हणतात एकमेकांचं सहकार्य करा. जर आपण एकमेकांचं सहकार्य केलं, सोबत मिळून जर आपण राहिलो, तर आपण आश्चर्यजनक काही कार्य करू शकतो. लोक म्हणतील की हे सगळं कसं काय शक्य आहे? पण जर आपण एकमेकांमध्ये सहकार्य नाही केलं, तर मग जे काही गुरु महाराजांनी दिलंय ते पण उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ नाही लागणार. गीता आणि भागवत या दोघांचा उल्लेख आजच्या तात्पर्याच्या शेवटच्या श्लोकामध्ये प्रभुपादांनी केलाय. आणि कधी कधी लोकांना प्रश्न पडतो की गीता आणि भागवत हे तर दोन वेगवेगळे ग्रंथ आहेत, मग या दोघांना एकाच स्तरावर कसं काय आणलं प्रभुपादांनी? तर गीतेमध्ये साधारणपणे काय सांगितले, नियमावली आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि भागवताला आपण काय म्हणू शकतो, की त्या नियमांना ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अवलंब केला, अनुकरण केलं, त्यांच्या जीवनाची उदाहरण दिले. ते एक आहे न्याय पुस्तिका, त्याच्यामध्ये न्याय दिलाय. न्याय क्रमांक 405, कलम क्रमांक 506 अनुसार जन्मठेपेची शिक्षा, कलम क्रमांक 204 याप्रमाणे फाशीची शिक्षा, इत्यादी इत्यादी. आणि श्रीमद भागवत काय आहे? श्रीमद भागवत आहे अशा लोकांचा संच, जीवनाचं चरित्र, ज्यांनी ती नियमावली पालन केली. त्या दोघांचा महत्व काय आहे या दोघांचं? की गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात मन मना भव मदभक्तो. पण मन मना भव मदभक्तो जर मी केलं, तर माझं जीवन कसं होईल? तर ते आपल्याला कळेल प्रल्हादाच्या जीवनाने. नेहमी आपल्याला उदाहरण ऐकल्यावर ते सोपं जातं ना समजायला. तर श्रीकृष्णाने सांगितलंय नेहमी माझं स्मरण कर, नेहमी मला नमस्कार कर. तर आपण म्हणू, नेहमी नमस्कार करून, नेहमी स्मरण करून फायदा काय होणार आहे? कशाला मी करू तुमचं स्मरण? मी का माझ्या पासबुकचं स्मरण नको करू? का मी पिक्चरच्या गाण्यांचं स्मरण नको करू? मी का तुमचं स्मरण करू? तर मग त्यासाठी एक केस स्टडी आहे. केस स्टडी काय आहे? की बघा प्रल्हाद जो नित्य स्मरण करायचा, मग त्याच्या जीवनामध्ये परिणाम काय झाला त्या नित्य स्मरणाचा? त्याला हिरण्यकश्यपू सारखा राजा मारू नाही शकला. हिरण्यकश्यपू समोर सगळे देवता भीतीमध्ये ग्रस्त आहेत, पण या हिरण्यकश्यपूला प्रल्हादाला मारायची शक्ती नव्हती. तर खूप गमतीची गोष्ट आहे, हिरण्यकश्यपूने 10,000 वर्ष तपस्या केली एका पायावर, असे हात वर करून. आणि ती तपस्या करून त्याच्या हृदयामध्ये जी इच्छा होती ती होती अमरत्व मिळण्यासाठी. पण त्याला ते अमरत्व मिळालं नाही. मग त्याने दुसऱ्या पद्धतीने ते मागून घेतलं. मी आतमध्ये नाही मरणार, मी बाहेर नाही मरणार, मी दिवसा नाही मरणार, मी रात्री नाही मरणार. तर एका व्यक्तीने खूप खूप तपस्या केली, पण तरी पण त्याला मिळालं नाही. मग त्यांनी दुसऱ्या पद्धतीने तो मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरीकडे त्याच घरामध्ये एक लहानसा 7 वर्षांचा मुलगा आहे प्रल्हाद. आणि त्या प्रल्हादाने काहीच तपस्या नाही केली. प्रल्हाद काय एका पायावर त्याच्या अंगठ्यावर उभा नव्हता. त्यांनी काय केलं? मन मन भव मदभक्तो मदयाजी माम नमस्कुरु. त्यांनी फक्त परमेश्वराचा जो भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे तो पालन केला त्याने. पण त्याला काय मिळालं? त्याला अमरत्व मिळालं. त्याला कसं काय अमरत्व मिळालं? त्याला अनेक वेळा हिरण्यकश्यपूने मारायचा प्रयत्न केला, पण मेला कुठे प्रल्हाद? अमरत्व म्हणजे काय? अमरत्व म्हणजे लोक तुम्हाला मारायचा प्रयत्न करतायत, पण तुम्हाला मारू नाही शकत आहे. तुम्ही जगत चालले, जगत चालले, जगत चालले, त्याला म्हणतात अमरत्व.
सो एक व्यक्ती आहे, त्यांनी खूप तपस्या केली अमरत्वासाठी, पण त्याला अमरत्व नाही मिळालं, तो मारला गेला. आणि त्याचा मुलगा आहे, त्यांनी मन मना भव मद भक्तो हा श्लोक पालन केला आणि त्याला फुकट अमरत्व मिळालं. तशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये काही श्लोक आहेत आणि श्रीमद भागवतामध्ये काही व्याख्यान आहेत, जीवनाचं एक्सप्लेन केलंय. या दोघांना जेव्हा आपण सोबत ठेवू, तेव्हा आपल्याला ते सोपं जाईल. नाही तर फक्त विचार करा ना, भगवद्गीतेमधले श्लोक आहेत एक एक, आणि श्रीमद भागवतातल्या गोष्टी जर नसतील, तर आपल्याला वाटेल, अरे हे तर खूप कठीण आहे, मन मनाभाव मत बघतो खूप कठीण आहे, सर्व धर्मान परित्यज्य खूप कठीण आहे. म्हणून दोघांची सांगड लागते. दोघं महत्वाचे आहेत. कोणी जर म्हणालं भगवद्गीता खूप महत्वाचं आहे कारण ते श्रीकृष्णांनी स्वतः बोललेलं आहे आणि भागवत एवढं महत्वाचं नाहीये, तर ते चुकीचं आहे. आणि जर कोणी म्हणाला, प्रभूजी हे भागवत खूप सुंदर आहे, का माहितीये याच्यामध्ये गोष्टी आहेत, याच्यामध्ये जीवनचरित्र आहे, पण भगवद्गीतेमध्ये कसं आहे ना, फक्त नियम सांगितलेत, असं करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, ते खूप जड जातं. पण जेव्हापर्यंत आपण ते नियम नाही वाचत, तेव्हापर्यंत वैष्णवांचं, शुद्ध वैष्णवांचं जीवनचरित्र जर आपण वाचू, तर आपल्याला वाटेल, हा मूर्ख आहे हा मुलगा. आई वडिलांचं ऐकायला पाहिजे ना. याला कोणी सांगितलं विष्णूची भक्ती करायला? यांनी सोडून द्यायची विष्णूची भक्ती. वडील याला एवढे ओरडतायत, वडील याला एवढे धमकी देत आहेत. प्रल्हाद, हे हरिनाम सोडून दे. प्रल्हाद, विष्णूचं नाम स्मरण नाही करायचं. वडिलांचं ऐकायला पाहिजे. पण जो व्यक्ती फक्त गीता वाचतो तो भ्रमित आहे, आणि जो व्यक्ती फक्त भागवत वाचतो तो भ्रमित आहे. जो व्यक्ती गीता आणि भागवत सोबत वाचतो त्याला लक्षात येतं, हा जो वैष्णव आहे, हा थोडा विचित्र वागतोय, पण या विचित्र वागण्यापाठी मागे एक पाया आहे. आणि तो पाया कुठे आहे? भगवद्गीतेतला तो श्लोक आहे. म्हणून गीता आणि भागवत हे दोघांमध्ये जास्ती महत्वाचं काय आहे? या गीता आणि भागवतामध्ये जास्ती महत्वाचे आहेत दोन्ही पुस्तकं. का? गीता आपल्याला भागवतामध्ये त्या व्यक्तीचं आचरण समजण्यासाठी मदत करतं, आणि भागवत गीतेमध्ये जे नियम दिलेत, परमेश्वरांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्या अपेक्षांना समजून घेण्यासाठी एका व्यक्तीचं उदाहरण देतं, म्हणून ते नियम किंवा त्या अपेक्षा समजून घेण्यासाठी खूप सोपं जातं. म्हणून भगवद्गीता भागवताला समजण्यासाठी मदत करते आणि भागवतम भगवद्गीतेला समजण्यासाठी मदत करतं. आणि म्हणून जर श्रीकृष्णांचा जो सर्वात चरम सीमेचा जो श्लोक आहे, जिथे श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हे अर्जुना, तू मला शरण जा आणि तुझ्या दृष्टीने जे काही योग्य अयोग्य आहे ते सगळं त्यागून टाक. सगळ्यात मोठा धर्म काय आहे? मला शरण जाणे. हे ऐकून ऍक्च्युली अनेक नवीन लोकांना हृदयामध्ये धास्ती भरू शकते. बापरे, सगळे धर्मांचा त्याग करून श्रीकृष्णांची शरण जायची. पण जर त्याला आपण श्रीमद भागवतामध्ये व्रजवासींच्या जीवनचर्येबद्दल, दिनचर्येबद्दल जर आपण सांगितलं, की व्रजवासी त्यांचं जीवन कसे जगत होते, तर व्रज नंद महाराज आपले जीवन कसे जगत होते, यशोदामाई आपलं जीवन कसं ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमेश्वराला समर्पित जीवन जगत होते. यशोदामाई गाणे गाते, पण ते गाणे कोणाचे गाते? श्रीकृष्णांबद्दल गाणे गाते. यशोदामाई लोणी तयार करते, लोणी कोणासाठी तयार करते? श्रीकृष्ण. याच्या अर्थाने आपण बघतो की कसं नंद महाराज आणि यशोदमाई पूर्णपणे कृष्णमय जीवन जगत होते. सर्व व्रजवासी कृष्णमय जीवन जगत होते. मग लक्षात येतं, सर्व धर्मान परित्यज्य हे ऐकायला खूप कठोर वाटतं, पण सर्व धर्मान परित्यज्य किती गोड जीवन आहे, त्याच्यामध्ये किती गोडवा आहे. गाणे गायचे श्रीकृष्णांचे, आपले कर्तव्य करायचे श्रीकृष्णांच्या आनंदासाठी, आणि श्रीकृष्णांनी जी आज्ञा दिली ती पालन कर. ऍक्च्युली खूप गोड जीवन आहे सर्व धर्मान परित्यज्य. पण जर आपल्याला व्रजवासींचं जीवन आपण भागवतामधून ऐकलं नसेल, तर सर्व धर्मान परित्यज्य सारखा कटू आणि कर्कश श्लोक नाहीये भगवद्गीतेमध्ये. म्हणून आजच्या श्लोकामध्ये प्रभुपाद लिहितायत की श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेची होडी, श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेचा जी बोट आहे, ती परमेश्वराने आपल्याला दिली आहे, पण प्रत्येक बोटला कॅप्टन लागतो, आणि ते कॅप्टन म्हणजे आपले गुरु. तर जेव्हा आपण गुरूंच्या इच्छेनुसार आपलं जीवन जगतो, कधी कधी ते समजतं आणि कधी कधी ते समजतही नाही की असं करणं का योग्य आहे म्हणून. पण जर आपण कॅप्टनचं ऐकलं, कॅप्टनला पूर्ण समुद्र दिसत असतो, कॅप्टन हा अनुभवी असतो.
तर म्हणून समुद्राचा कुठला भाग हा त्रासदायक आहे, समुद्राचा कुठला भाग हा शांत आहे, हे कॅप्टनला माहिती असतं. जेव्हा आपण कॅप्टनचं बोलणं ऐकतो आणि त्यानुसार त्या बोटीला जेव्हा आपण वळण देतो, तेव्हा आपण त्या समुद्राला पार करू शकतो. म्हणून आजच्या श्लोकामध्ये वारंवार सूत गोस्वामींना विनंती करतायत की तुम्ही आमचे कर्णधार बना. परमेश्वराने तुम्हाला कर्णधार बनण्यासाठी पाठवलंय आणि आम्ही तुम्हाला स्वीकार करू इच्छितो. कृपया तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तसंच आपापल्या जीवनामध्ये पण आपल्याला शास्त्र तर मिळाले आणि मनुष्य जीवन पण मिळालंय, पण आपण या भयानक कलियुगामध्ये जन्मलोय. कधीही काहीही होऊ शकतं. तर कमी अशा वेळात, अल्प अशा वेळात जर आपण आपल्या आपल्या गुरूंची शरण घेतली आणि त्यांच्या शिकवणीला जर आपल्या जीवनामध्ये आपण सर्वोच्च स्थान दिलं, तर कळत नकळतपणे आपण या भवसागराला पार करू. तर खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जर कोणाला काही प्रश्न असेल, बारामतीचे भक्त एक प्रश्न विचारू शकतात आणि वडगावचे पण भक्त आज उपस्थित आहेत. वडगावच्या भक्तांना पण जर काही प्रश्न विचारायचे असेल तर अनम्यूट करून विचारू शकतो. हरे कृष्ण. प्रणाम. म्हणजे या कलियुगामध्ये हे तमोगुण आणि जे तीव्रचा प्रभाव आहे, त्याच्यामध्ये अजिबात सत्वगुणाचा तुमचा आवाज ऐकू येत नाहीये प्रभूजी. तो ना असा असा मिक्स होतोय. तुमच्या टेम्पल हॉलमध्ये तो आवाज खूप स्पष्ट ऐकू येतोय, पण मला ऐकू येत नाही. हरे कृष्ण प्रभू. आता हा येतोय? आता येतोय. हो येतोय येतोय, बस स्पष्ट प्रभूजी, येतोय. प्रभूजी, कलियुगामध्ये तुम्ही सांगितलं की कली म्हणजे सत्वगुणाचं हरण करतोय. मग आपल्याला या भक्तांसाठी किंवा जे काही लोक चांगल्या विचाराने थोडं का होईना प्रभावित आहेत, तर अशांसाठी कुठला एक आशेचा किरण आहे? कशा प्रकारे त्यांनी सत्वगुणाचं वृद्धी करता येईल किंवा त्याच्या प्रती त्यांना समर्पित होता येईल? त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हरे कृष्ण. सो खेडकर प्रभूंचा प्रश्न आहे की जर कलीम सत्व हरम पुंसाम, जर कलियुग सत्व गुणाचा नाश करत असेल, मग आजच्या या जगामध्ये आपल्यासाठी काय आशेचं किरण काय? तर एक 11व्या स्कंदामध्ये एक करभाजन मुनी आहेत आणि करभाजन मुनी एक निमी म्हणून एक राजा आहेत, त्यांच्याशी संभाषण साधतायत. त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक म्हणतात कलिंसा भाजयंती आर्या गुणज्ञ सारभागिनः यत्र संकीर्तनेनैव सर्वस्वार्थ उपलभ्यते. ते करभाजन मुनी म्हणतात की या कलियुगाची आर्य, आर्य म्हणजे सुसंस्कृत लोक, त्याची पूजा करतात. सुसंस्कृत लोक कलियुगाची पूजा करतात. आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय हा कलियुग आहे, हा सत्वगुणाला नाश करून टाकतो. मग अशा या सत्वगुणाला नाश करणाऱ्या कलियुगाची पूजा का करतात हे सुसंस्कृत लोक? तर म्हणतात गुणज्ञ सारभागीन. गुणज्ञ म्हणजे त्यांना कलियुगाच्या गुणांचं ज्ञान आहे आणि सारभागीन त्यांना ना सार माहितीये. कलियुगामध्ये सगळे दोष आहेत, पण एक खूप चांगली गोष्ट आहे, यत्र संकीर्तने नैव, जर केवळ या कलियुगामध्ये संकीर्तन केलं, हरिनाम घेतलं, सर्व स्वार्थ उपलभ्यते. मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या मनामध्ये जितके स्वार्थ आहेत, आपल्याला काय पाहिजे? चांगली तब्येत पाहिजे, आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे, चांगला एक समाज पाहिजे, सर्व स्वार्थ उपलभ्यते. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात मनुष्याणाम सहस्त्रेषु, की कदाचितच हजारो हजारो मनुष्यामधून एक व्यक्ती काहीतरी उच्च ध्येयासाठी प्रयत्न करतो. अशा उच्च ध्येयाला प्राप्त केलेल्या हजारो हजारो लोकांमधून कोणीतरी मला जाणतो. अशा हजारो हजारो लोक जे मला जाणतात त्याच्यातून एखादा माझी सेवा करतो आणि अशा हजारो हजारो लोक जे सेवा करतात ते प्रेमाने सेवा करतात. तर विचार करा, शुद्ध वैष्णव किती दुर्मिळ आहेत. असे शुद्ध वैष्णव जर आपल्या जीवनात असले तर आपलं किती मोठं सौभाग्य आहे ते. तर कोणी म्हणेल की श्रीकृष्णाने तर गीतेमध्ये सांगितलंय की खूप दुर्मिळ आहे आणि तुम्ही म्हणताय की केवळ संकीर्तन केल्याने सर्व स्वार्थ उपलब्ध आहे. तुम्ही तर खूप सोपं केलं. पण खरोखर आजही तुम्ही जे लोक प्रचारक आहेत, जे लोक थोडाफार प्रचार करतात, त्यांना विचारा की जेव्हा आपण
आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगतो, काहीही करायचं नाहीये, मोठी तपस्या नाही करायची आहे, जंगलामध्ये जाऊन गुफेमध्ये नाही राहायचंय, हिमालयामध्ये जाऊन थंड पाणी नाही प्यायचंय, आणि खूप मोठे मोठे व्रत नाही घ्यायचे, एका पायावर उभं नाही राहायचंय, मोठे मोठे महागडे यज्ञ नाही करायचेत. तर ते म्हणतात मग काय करायचंय? मग आपण म्हणतो, हे दोन ओठ आहेत ना, हे दोन ओठ फक्त हलवायचे, आणि याच्या दोन ओठांच्या मध्ये जी जीभ आहे ती राम, कृष्ण आणि हरे हे तीनच शब्द फक्त. भगवद्गीता आपल्याला पाठांतर नाही करायची आहे, श्रीमद भागवतातले खूप कठीण कठीण श्लोक आपल्याला बाहेर नाही करायचे आहेत, रामायणाची पूर्ण कथा आपल्याला बाहेर नाही करायची आहे, फक्त तीन शब्द आहेत, हरे राम आणि कृष्ण. आणि हरे राम आणि कृष्ण हे जे तीन शब्द आहेत, हे खूप आकर्षक पद्धतीमध्ये रचलेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं एकदम आकर्षक, असंही नाही की हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम. मग ते लक्षात ठेवायलाच त्रास होतो की तीन वेळा हरे, मग पाच वेळा कृष्ण, मग चार वेळा राम, मग पाच वेळा हरे. सिंपल, हरे कृष्ण 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 हरे हरे. जर आपण हे लोकांना सांगतो की पूर्वीच्या युगांमध्ये, सत्य युगामध्ये ध्यान पद्धती होती, त्रेता युगामध्ये यज्ञ पद्धती होती, द्वापार युगामध्ये मूर्तीपूजा पद्धती होती, आणि ध्यान, यज्ञ आणि मूर्तीपूजा करून जे मोठं पुण्य लाभायचं, जे मोठे आशीर्वाद लाभायचे परमेश्वराचे, ते आता एका ठिकाणी बसून ध्यान करायची गरज नाही, यज्ञ करायची गरज नाही, आणि कठीण कठीण मूर्तीपूजा करायची गरज नाही. केवळ आपण हे दोन ओठ जर हलवले, आणि हे राम, कृष्ण आणि हरे हे तीन शब्दांना खूप सुंदर महामंत्रामध्ये रचले, त्याला केलं, लोकांचा विश्वास नाही होत. तुमच्यातून जर कोणी तुमच्या शेजाऱ्यांना विनंती केली असेल की आमच्याकडे शनिवारचा सत्संग कार्यक्रम होतो, कृपया तुम्ही येणार का? गीता जयंतीचा कार्यक्रम आहे, तुम्ही येणार का? तर मला माहिती आहे की तुम्हाला उत्तर काय मिळालं असेल. 6 महिने जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांना सांगतो, 6 महिने जेव्हा शेजारच्याला सांगतो की ये ये ये, तो 6 महिन्यांनी उपकार करायला 7:30च्या कार्यक्रमाला 9 वाजता येतो, आणि त्याला आपल्याला प्रसाद द्यायला लागतो, कारण आपण त्याला 6 महिने त्याचे पाय दाबलेत आणि तो 6 महिन्यांनी आलाय, तर मग त्याला प्रसाद तर द्यायला पाहिजे आपण. तर तो उपकार करण्यासाठी मंदिरात येतो. तर म्हणजे श्रीकृष्णांनी जे सांगितलं, मनुष्याणाम सहस्रेषु, ते कलियुगामध्ये पण लागू होत आहे. फार कमी लोक संकीर्तनाचं महत्व समजतात, फार कमी लोक हरिनामाचं महत्व समजतात. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांनी ते खूप सोपं करून ठेवलंय. मोठ ध्यान करणं किती कठीण आहे, मनावर नियंत्रण ठेवणं किती कठीण आहे, त्या सगळ्या पद्धतीला श्री चैतन्य महाप्रभूंनी खाली आणलंय. पण आपली इतकी परिस्थिती वाईट आहे की त्या सगळ्यात सोप्या पद्धतीला स्वीकार करायला पण अधिकांश लोकांना जड जात आहे. का? तर श्रद्धा नाही. फक्त हरे कृष्ण महामंत्र केल्याने सगळं काही मिळेल? हो, सगळं काही मिळेल, शक्यच नाही, पॉसिबलच नाही. आजही लोक मोठ मोठे कुठे कुठे कठीण कठीण यात्रेला जातात, कुठे मोठे मोठे तपस्या करतात, आणि त्याच्या मागे त्यांना असं वाटतं की जेव्हापर्यंत मी काहीतरी कठीण गोष्ट नाही करणार, तेव्हापर्यंत मला काही मोठे आशीर्वाद मिळणार नाही. तर म्हणून आजच्या या कलिम सत्व हरम पुंसाम, या अशा सत्व गुणाला नाश करणाऱ्या कलियुगामध्ये पण जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर खूप सोपा मार्ग आहे. आपल्याला एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती करायची आहे, आणि एकत्र येऊन हरिनाम संकीर्तन करायचं आहे, आणि एकत्र येऊन नामजप करायचा आहे, आणि एकत्र येऊन सेवा करायची आहेत, आणि एकत्र येऊन प्रचार करायचा आहे. नाम एकत्र येऊन करायचंय, कथा एकत्र येऊन ऐकायची, यात्रेला एकत्र जायचंय, सेवा एकत्र करायची आहे, प्रचार करताना एक ग्रुप बनवून बुक डिस्ट्रीब्युशनला जायचंय. एवढं जरी केलं आपण, परमेश्वर म्हणतील तू माझं ऐकलंस, आणि तू माझं ऐकलंस, याच्यापेक्षा मोठा धर्म काय, याच्यापेक्षा मोठा व्रत काय, याच्यापेक्षा मोठी तपस्या काय? आपल्याला फक्त एवढंच करायचंय, काही उपवास नाही करायचे आहेत, काही आपल्याला कठीण काहीच नाही करायचंय, चांगला प्रसाद खायचा आहे, परमेश्वरला अर्पण करायचंय, शुद्ध आहार घ्यायचा आहे. पण फक्त श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत की एकत्र येऊन करा, एकत्र येऊन करा, एकत्र येऊन करा. या एका गोष्टीला जर आपण आपल्या जीवनामध्ये मान सन्मान दिला, यत्र संकीर्तने नैव सर्व स्वार्थ उपलभ्यते, सर्व स्वार्थ आपल्या घरी येतील आणि म्हणतील मला तुमची सेवा करायची आहे. तर म्हणून
जरी आपल्याला वाटत असेल की हे खूप कठीण आहे, ते आपल्या दृष्टीने कठीण आहे, पण जर आपण प्रामाणिक इच्छा केली तर तेच रामचंद्र, तेच श्रीकृष्ण, श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आज एक कृपाळू अवतार घेऊन आलेले आहेत. आणि नक्की आपल्याला मदत करतील, नक्की आपल्याला आशीर्वाद देतील, आणि नक्की आपले जे एका खारी सारखे छोटे छोटे प्रयत्न आहेत त्याला पण स्वीकार करतील. वडगावच्या भक्तांना काही प्रश्न विचारायचा आहे? गीता आणि भागवत हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. तर त्या आपली गोडी यासाठी आपण काय काय प्रयत्न करायला हवे. तर मला जे लक्षात आलं की भगवद्गीता ही आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे, आणि भगवद्गीतेप्रती गोडी निर्माण करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काय पाऊल घेऊ शकतो, बरोबर? ओके. यस. येस. सो भगवद्गीता ही ज्या प्रकारे श्रीकृष्णांनी मांडली आहे, श्रीकृष्णांनी अशा प्रकारचे तत्व दिले की ऐहिक जीवन पण आपण कशा उत्तम प्रकारे जगू शकतो, आणि ऐहिक जीवन योग्य जगल्याने आपण जेव्हा परलोकी जाण्याचा प्रयत्न करू ते पण आपण कशा योग्य पद्धतीने करू शकतो, या दोन्ही गोष्टी श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिल्या आहेत. तर जर आपण आपल्या जीवनामध्ये कमीत कमी ऐहिक गोष्टींना जे काही महत्व दिले श्रीकृष्णांनी, 6व्या अध्यायामध्ये म्हणतात की जो अन्न जास्ती खातो किंवा जो कमी खातो, दोघंही योग नाही करू शकत. तर आपण योग्य मात्रेमध्ये अन्न घ्यायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात जो कमी झोपतो किंवा जो जास्ती झोपतो, दोघंही योग नाही करू शकत. तर आपण योग्य प्रमाणामध्ये झोप घेतली पाहिजे, म्हणजे आराम करायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात जो योग्य पद्धतीमध्ये आपले कर्म करतो, न अति न जास्त कमी, तर तो योगी होऊ शकतो. अशा प्रकारे अगदी सोप्या सोप्या गोष्टींमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंय की आपण ऐहिक जीवनामध्ये समाधानी, सुखी, आणि कसं आपण आपल्या जीवनाला स्टेबिलिटी देऊ शकतो, स्थैर्य देऊ शकतो. तर जर आपण आपल्या जीवनामध्ये या सिंपल नियमांना वापरून जर स्थैर्य दिलं, शारीरिक तब्येत आपली सांभाळली, मानसिक स्थैर्य जर आपण ठेवलं, तर विचार करा आपल्याला किती समाधान लाभेल, आपण किती क्लेशमुक्त जीवन जगू. आणि जर आपण असं एक क्लेशमुक्त जीवन जगलो, तर त्या स्थैर्याचा एक ऍडव्हान्टेज काय आहे, एक फायदा काय आहे, की त्या स्थैर्यामध्ये आपण परमेश्वराचं नामचिंतन करू शकतो. ज्याचे तब्येतच खराब असते नेहमी, ज्याला नेहमी मानसिक काही ना काहीतरी क्लेश होत असतात, तो व्यक्ती ना नामचिंतन करण्यामध्ये पण त्याला एवढं सोपं नाहीये. तर म्हणून श्रीकृष्णांनी आपल्याला गीतेमध्ये जे काही ऐहिक नियम सांगितलेत, नियम पालन करायला सांगितलेत, ते कशासाठी सांगितलेत माहितीये? ते या जीवनामध्ये सुखी होण्यासाठी नाही सांगितलेत. ते म्हणतायत की हे ऐहिक, शारीरिक आणि मानसिक नियम जर आपण पालन केले, तर आपल्या जीवनामध्ये एक स्थैर्य येईल, एक स्थिरता येईल, आणि त्या स्थिरतेमध्ये आपण परमेश्वराचं नामचिंतन स्थिरतेने करू शकतो. जर पगार महिन्याचा फिक्स नसेल, एका महिन्यामध्ये 5,000 रुपये पैसे मिळाले, एका महिन्यामध्ये 50,000 मिळाले, तिसऱ्या महिन्यामध्ये 15,000 मिळाले, आता चौथ्या महिन्यामध्ये किती मिळतील माहित नाही, तर ना थोडं ते टेन्शन असतं की आता या महिन्यामध्ये पैसे किती मिळतील माहिती नाही. पण हेच जर जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य असेल, तब्येतीचं स्थैर्य असेल, मानसिक स्थैर्य असेल, तर आपण काय म्हणू शकतो की नाही, पुढच्या महिन्यात पण एवढे मिळणारच आहेत कमीत कमी. तर अशा प्रकारे ते जे स्थैर्य आहे ते खूप महत्वाचं आहे. याचं एक उदाहरण देतो. विमानाला जेव्हा उडान पट्टीवरून, रनवे म्हणतात त्याला, एअरपोर्टमध्ये रनवे असतो, अशी लांब अशी पट्टी असते, खूप स्मूथ असते ती, खूप एकदम मोठ्या हायवे पेक्षा चांगली असते ती. तर त्या रनवेवर तो विमान खूप पळतो आधी, आणि मग एक असा जेव्हा काळ येतो तेव्हा मग तो विमान असा आकाशामध्ये उडतो. तर आकाशामध्ये उडणं हे ध्येय आहे, पण आकाशामध्ये उडण्याआधी तो रनवे तर पाहिजे चांगला. कधी तुम्ही विमानाला एका क्रिकेट पिच वरून उडताना बघितलंय का? नाही. कधी आपण एका विमानाला फुटबॉल ग्राउंड वरून उडताना बघितलंय का? नाही. कधी आपण विमानाला बॉम्बे पुणे एक्सप्रेसवे त्याच्यावरून उडताना बघितलंय का? नाही. का? कारण जरी तो बॉम्बे पुणे एक्सप्रेसवे असेल तरी ते जे इतकं स्मूथ नाहीये ते.
म्हणजे विमान जेव्हा फास्ट जातं आणि नंतर हवेमध्ये उडतं, तर तेव्हा त्याचं खाड 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 जर हलायला लागलं तर ते टेक ऑफ नाही करू शकत. म्हणून विमानाला पण आकाशामध्ये उडण्यासाठी एका मिनिटासाठी खूप स्थिरता लागते. आणि त्यासाठी तो रोड एकदम सुंदर बनवतात, रनवे, उडानपट्टी ज्याला म्हणतो आपण. तसं श्रीकृष्ण काय म्हणतायत, की आपल्या सर्वांचं अंतिम ध्येय या जगामध्ये राहण्याचं नाहीये. श्रीकृष्ण म्हणतात आपलं अंतिम ध्येय वैकुंठाला जाणं, पण वैकुंठाला जाण्यासाठी, ते विमान उडण्यासाठी एक स्थैर्य लागतं, एक स्थिरता लागते. तर ती स्थिरता जर आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवली, त्यासाठी जर आपण भगवद्गीता त्या दृष्टीने जरी वाचली, तर आपल्याला ती स्थिरता पण लाभते. आणि नंतर श्रीकृष्ण त्याच गीतेमध्ये फक्त स्थिरता नाही देत, तर नंतर नंतर सांगतात की कसं आपण परमेश्वराला स्मरण करून त्या विमानाला त्या स्थिरतेचा आधार घेऊन, त्या स्थिरतेचा फायदा घेऊन आपण आकाशामध्ये पण उडू शकतो. तर म्हणून अशा प्रकारे प्रॅक्टिकल आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण काही गोडवा अनुभवला, मग आपल्या लक्षात येतं की ही गीता खूप गोड आहे. ऍक्च्युली गीतेमध्ये जे खरे गोड श्लोक आहेत ते आहेत शुद्ध भक्तीचे श्लोक. पण कारण आपण तमोगुणाने आणि रजोगुणाने आच्छादित आहोत, तर शुद्ध भक्ती ती पहिल्याच दिवशी आपल्याला चव चाकता येणार नाही. पण शुद्ध भक्ती आपण वर्षानुवर्ष जेव्हा स्थिरतेने जीवन जगू, वर्षानुवर्ष आपण स्थिरतेने जेव्हा साधना करू, वर्षानुवर्ष जेव्हा आपण स्थिरतेने सेवा करू, वर्षानुवर्ष जेव्हा आपण स्थिरतेने प्रचार करू, तेव्हा ती स्थिरता आपल्याला कामी येते. आणि त्या स्थिरतेच्या त्या उडान पट्टीवरून मग विमान टेक ऑफ होऊ शकतं. पण जे लोक या स्थिरतेवर काम नाही करत, जे लोक आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, जे लोक आपल्या आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करतात, म्हणतात अरे काही नाही, काय एवढं लक्ष नाही द्यायचं, श्रीकृष्ण करतील. ज्या त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो नेहमी उतार चढाव येतात. तब्येतीचे ज्यांच्या जीवनामध्ये उतार चढाव येतात, ते लोक अनेक वेळेला यात्रेला येऊ नाही शकत. मग आपण विचारतो तुम्ही यात्रेला का नाही आले, मग ते म्हणतात नाही हो, माझी तब्येत खराब होती. म्हणजे त्याचा परिणाम झाला ना. मग जर परमेश्वर म्हणतायत की तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, तर आपण म्हणतो नाही, प्रभूजी आम्हाला ना शारीरिक स्तरावर आणतायत. जर आपल्याला कोणी मार्गदर्शन करतंय की तब्येतीची काळजी घ्या, आर्थिक नियोजनाची काळजी घ्या, मानसिकतेला सांभाळून ठेवा, तर आपल्याला वाटतं प्रभूजी आपल्याला शारीरिक स्तरावर आणतात आणि आम्हाला तर आध्यात्मिक स्तरावर जायचंय, आम्हाला शुद्ध भक्ती करायची आहे. पण शुद्ध भक्ती करण्यासाठी जी उडानपट्टी लागते, ती उडानपट्टी नसल्यावर तुमचं विमान टेक ऑफ होणार आहे का? तर म्हणून जेव्हा आपण भगवद्गीतेमध्ये फक्त मनमनाभाव मदभक्तो आणि सर्व धर्मांपरित्याच्या या श्लोकांनाच स्वीकारत नाही, तर आपण न अति अश्नतस्तु योगोस्ति न चैकांतम अनश्नतः न अति स्वप्नशीलस्य जागरितो नैव चार्जुन युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नवबोधस्य योगो भवति दुःख. हा 6व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 17, 18, 19, इथे इथे दोन श्लोक, की अति पण नाही करायचं आणि कमी पण नाही करायचं, मध्ये राहायचं, तर आपलं जीवन योग होईल. आणि अशा प्रकारे जो योग करतो, तो शेवटी परमेश्वरला प्राप्त करतो, हे श्रीकृष्णाने दिलंय. तर हे जर आपल्याला कोणी मार्गदर्शन करत असेल, तर आपण त्याला पण सिरियसली घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आर्थिक स्थिरता येते, तब्येतीची स्थिरता येते, मानसिकतेची स्थिरता येते, संबंधांमध्ये जेव्हा स्थिरता येते, मग त्या समाधानामध्ये हरिनाम घेणं खूप सोपं होतं. त्या समाधानी मानसिकतेमध्ये आपली सेवा करणं खूप सोपं होतं. पण नेहमी चढा ओढ, नेहमी खेचा ताण याच्यामध्ये सेवा करायला पण कधी कधी वाटतं, मला सेवा करताना जो स्ट्रेस होतो, त्या स्ट्रेसनी मी एक काम करतो, मी सेवाच सोडून देतो. मग तथाकथित शुद्ध भक्ती करणारे लोक 2 वर्ष 3 वर्ष तथाकथित शुद्ध भक्ती करतात आणि नंतर घरी जाऊन राहतात आणि म्हणतात आम्हाला मंदिरात पण यायचं नाहीये. मग ही शुद्ध भक्ती काय कामाची? म्हणून जेव्हा आर्थिक नियोजनाकडे आपण लक्ष देतो, जेव्हा आपल्या शारीरिक तब्येतीकडे आपण लक्ष देतो, जेव्हा आपण मानसिक तब्येतीकडे लक्ष देतो, ते आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण भगवद्गीतेला प्रॅक्टिकल लेवलवर स्वीकारतो, मग आपल्या लक्षात येतं की या भगवद्गीतेमध्ये फक्त ऐहिक जीवनाचा साधा सोपा मार्ग नाहीये, तर या ऐहिक जीवनाचा फायदा करून आपण परलोकी कसं जाऊ शकतो हे पण सांगितलं. तर मग आपल्याला त्या भगवद्गीतेचा गोडवा लागतो. पण जर आपण मार्गदर्शन न स्वीकारता फक्त 4-5 आपले जे शुद्ध भक्तीचे निवडक श्लोक आहेत, तेच आपण स्वीकारतो, मग काय होतं जीवनामध्ये? क्लेश होतो, मनाला त्रास होतो. आणि त्या त्रासाने, त्या क्लेशाने आपण जास्ती दिवस भक्ती करत पण नाही. आणि मग आपण इतरांना नावं ठेवतो. कधी कधी इस्कॉन संस्थेला नावं ठेवतो की इस्कॉन मध्ये आम्हाला, फक्त आम्ही प्रवचनामध्ये ऐकलं की शुद्ध भक्ती मिळते, पण आम्हाला काही शुद्ध भक्ती मिळाली नाही. का नाही मिळाली?
प्रभुपादांच्या शिष्यांना संस्कृतीच्या बाहेर असून शुद्ध भक्ती मिळाली, आणि आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्मलेल्या लोकांना आपल्याला शुद्ध भक्ती का नाही मिळाली इस्कॉनमध्ये? आपण ते पालन केलं का? आपल्याला जे अपेक्षा व्यक्त केली गुरु महाराजांनी, आपल्याला जे सांगितलं, जी संस्कृती आपल्याला गुरु महाराजांनी दिली, प्रभुपादांनी दिली, ते आपण पालन केलं का? जर आपण प्रभुपादांनी दिलेल्या संस्कृतीचं पालन केलं, जर आपल्याला गुरूंनी आपल्याकडून ज्या अपेक्षा केल्या त्या जर पालन केल्या, जर पाश्चात्य संस्कृतीच्या लोकांना, ज्यांनी कृष्ण कधी ऐकले नव्हते, राधा कधी ऐकलं नव्हतं, वृंदावन कधी ऐकलं नव्हतं, हरिनाम कधी ऐकलं नव्हतं, त्यांना शुद्ध भक्ती प्रभुपादांना दिली. आपण लहानपणापासून कृष्ण ऐकलंय, आपण लहानपणापासून रामचंद्र ऐकलंय, आपल्याला शुद्ध भक्ती का नाही मिळत आहे? आपला आपल्यासाठी शुद्ध भक्ती मिळणं सोपं आहे की कठीण आहे पाश्चात्य संस्कृतीपेक्षा? सांस्कृतिक दृष्टीने आपल्यासाठी सोपं असायला पाहिजे, पण आपण ऐकत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला आपल्या गुरूंपेक्षा जास्ती माहिती आहे. आम्हाला पण, मी लहानपणापासून गीता वाचली. आमच्या घरी तर रामायण लहानपणापासूनच होतं. आमच्या गावात एक ब्राह्मण होते, ते तर नेहमी भागवतावर प्रवचन करायचे. आता हे मग जे शुद्ध भक्त आपल्याला मार्गदर्शन करतायत भागवताचं, ते काय करतायत मग? प्रभुपादांनी जे भागवतावर प्रवचन केली आणि प्रभुपादांच्या शिष्यांनी जे भागवतावर प्रवचन केली, ते तुमच्या गावाच्या त्या ब्राह्मणापेक्षा मोठे आहेत की छोटे आहेत? तर आपली जी जिद्द आहे ती आपण सोडायला तयार नाहीये. तर जेव्हापर्यंत आपण जिद्द सोडत नाही आणि आपण तथाकथित शुद्ध भक्ती करायचा प्रयत्न करतो कृत्रिमपणे, आणि जेव्हापर्यंत भगवद्गीतेमध्ये दिलेले साधारण साधारण अगदी रोजच्या जीवनातले जे नियम श्रीकृष्ण म्हणतात त्याला आपण स्वीकारत नाही, तेव्हापर्यंत मग आपल्याला ती शुद्ध भक्ती फक्त दूर, एक मधाची बॉटल असते, आणि त्या मधाच्या बॉटलमध्ये पारदर्शक बॉटल असते, त्याच्यामध्ये मध दिसतं, पण ते आपण चाटायला गेलो तर ते मध लागत नाही तसं. मग कोणी लहानसा मुलगा म्हणतो, आई ते मध का नाही लागत आहे, बघ इथे मध आहे, ते म्हणते ते झाकण उघडायला लागतं. तर फक्त मध दिसून चाकता येत नाही, त्याला कोणतरी झाकण उघडायला लागतं. तर गुरु आहेत, ते मधाच्या बॉटलचं झाकण उघडतात आणि मध आपल्याला देतं, मग आपण चाकू शकतो. फक्त बॉटलला जीभ लावून आपल्याला मध चाकता येत नाही. तर म्हणून आपला जो पूर्ण मार्ग आहे तो आहे की आपले जे पूर्व आचार्य आहेत, आपले जे गुरु आहेत, त्यांनी आपल्याला जो मार्ग दिलाय तो आपल्याला स्वीकारायचा आणि त्यांच्या पदचिन्हांवर आपल्याला चालायचं. पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्वतःच्या मनाची करतो, मग आपल्याला ते मद इथपर्यंत आलंय, भारतीय लोकांच्या मद इथपर्यंत. प्रभुपाद म्हणायचे, पाश्चात्य लोक हे श्रीकृष्णांपासून दूर आहेत, पण त्यांनी चेहरा श्रीकृष्णांकडे केलाय, म्हणून आता फक्त काळ आहे. चालत जातील आणि श्रीकृष्णांना आलिंगन करतील. आणि म्हणायचे, भारतीय लोक आहेत, ऐकत नाही. म्हणाले, भारतीय लोक श्रीकृष्णांच्या इतक्या जवळ उभे आहेत, पण श्रीकृष्णांकडे पाठ करून उभे आहेत, म्हणून श्रीकृष्णांना आलिंगन नाही करू शकत. संस्कृतीच्या दृष्टीने, विचारांच्या दृष्टीने आपण श्रीकृष्णांच्या खूप जवळ आहोत, पण आपण इतके जिद्दी आहोत, आपण ऐकत नाही कोणाचं. आणि आपण ऐकत नाही म्हणून आपली पाठ श्रीकृष्णांकडे. आणि प्रभुपाद म्हणायचे, हे पाश्चात्य लोक आहेत ना, सांस्कृतिक दृष्टीने श्रीकृष्णांपासून दूर आहेत, पण मी त्यांना सांगतो हे असं करा तर ऐकतात, आणि त्याच्यामुळे श्रीकृष्णांकडे उन्मुख आहेत, आणि श्रीकृष्णांना जाऊन मग मिठी मारतात. वेळ लागतो. हिंदू लोकांना वेळ नाही लागत, पण हिंदू लोकांना वेळ लागण्यासाठी आधी पाठ तर फिरवायला पाहिजे. तर हे प्रभुपादांनी 50 वर्ष आधी सांगितलंय की भारतीयांना भक्ती मिळण्यासाठी आधी त्यांनी त्यांची जिद्द सोडायला पाहिजे आणि थोडं ऐकायला पाहिजे. तर जेव्हापर्यंत आपण ऐकत नाही, तेव्हापर्यंत कठीणच आहे परिस्थिती. जवळ असून ते मध आपल्याला लाभत नाही, जवळ असून श्रीकृष्णांना आपल्याला आलिंगन नाही करता येत, आणि पाश्चात्य लोक दूर असून धावत येतात आणि श्रीकृष्णांना आलिंगन करतात आणि वैकुंठाला प्राप्त करतात. तर बेसिकली गीतेमध्ये जे सांगितलंय ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे. आपले गुरु आपल्याला जे मार्गदर्शन करतात ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे. त्याच्यामध्ये किंतु, परंतु, पण असंच का, मग तसंच का, हे गुरूंना ऍक्च्युली नीट कळत नाही. गुरूंना हे नीट कळत नाही, हे आम्हाला कळतं जास्ती. ही जी आपली जी प्रवृत्ती आहे, अत्यंत घातक प्रवृत्ती आहे, आणि सगळं काही ताटात प्रभुपादांनी दिलंय, पण आपण आपली जिद्द करतो. तर फक्त ते समर्पण जे आहे, ते समर्पण जर आपण आणलं, की आपल्याला जे आपल्या गुरूंकडून मिळतंय ते आपण जर स्वीकारलं आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा प्रयत्न केला, तरी आपल्याला यश मिळेल. ओके, वैकुंठ विष्णू प्रभू. तर ऐहिक गोष्टी पण गीतेमध्ये दिल्या आहेत, आणि परलोकाला प्राप्त करायच्या गोष्टी पण गीतेमध्ये दिल्या आहेत. त्या दोन्ही महत्वाच्या आहेत. आपण कृत्रिमपणे आपल्या स्तरापेक्षा वर जायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हरे कृष्ण. जय श्रीमद् भागवतम की जय. जय शिल प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि. हरे कृष्णा प्रभू जी. आवाज हरे येतोय? कृष्ण. थँक्यू येस. प्रभू जी.
आजच्या याच्यामधून जरी कलियुगामध्ये याच्यात काही गोष्टी आहेत की ज्याच्या आपल्याला प्रभाव करतात, पण याच्यामध्ये जर आता तुम्ही शेवट जसं सांगितलं की आपलं समर्पण आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला याच्यामधून फायदा होईल. आणि एकत्र येऊन आपण ज्या काही गोष्टी करायच्यात, सेवा एकत्र करा किंवा हरिनाम एकत्र करा, कथा एकत्र येऊन ऐका, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला याच्यामधून लाभ होईल. आपण प्रभूजींचे 3 वेळेस जोरदार हरिबोल करून आभार मानूया. अरे, हरी बोल, हरी बोल. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. तुम्हा सर्वांसोबत राहून मला पण एक स्वतःला मी आठवण देतोय की आपल्याला सर्वांना सोबत येऊन साधना करायची आहे. आपल्या सर्वांना सोबत येऊन भागवतम श्रवण करायचं, आपल्या सर्वांना सोबत येऊन सेवा करायची, सोबत येऊन आपल्याला प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे. कितीतरी लोक अजूनही भगवद्गीता माहिती नाही, भागवत माहिती नाही, या सगळ्यांना शुद्ध भक्ती द्यायची, श्री चैतन्य महाप्रभूंचं आज्ञापालन करायचं. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय जय. निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल.